अरे बेकार रे बाबा, इतकं मोठं काम हट. त्याच्यात हे दलिंदरी पिच्छा सोडते की नाही माय. थांबा बोट्टे, असं काय झालंय पहिल्यापासून सांगतो. अरे राम राम रे बोट्टे, काय म्हणता भाई. आज सकाळी उठून आले होते ना भाई मिस्त्री का, कारण तुम्हाला तर माहितच आहे आपल्या घरचं चालू आहे संडास बाथरूमचं काम. मग टाके पोहून घेतले, टाक्यातलं पाणी पोहून घेतलं आणि झालो भाई तयार. कारण तुम्हाला माहित आहे आपल्याला जावं लागते भाऊ ट्युशनला. घेतले ना आपल्या दलिंदर माणसासोबत निघालो सर ट्युशनला जाय. गरमीत इतक्या ताकद न उरायला ते रे बा की पोट्टे पाणी पाणीच करू राहिले ते. मग काय विषय भरले ना भाऊ वॉलवरची बॉटल, पाजलं नाही पाणी. आता काही विषय का म्हटलं बोट्टे, काही विषय नाही म्हणा. मग काय जरासं पुढे रस्त्याने चालत निघत नाही तर हा पाहणार बा ओळखता का रे बा. अरे मोठा बाई आहेत आपले हे, तर काही विषयच नाही. चालले होते ना रे बाई घरी. मग का आपण पोचलो ट्युशनवर पोचलो तर चेतनदा पाहणार बा कोणच्या कामात बसायला उठ रे बाबा. काय करू आला, ट्युशन वगैरे करून घेतली ना आपल्या कार्यकर्तेला होतं भाऊ नगर परिषद मध्ये काम. मग काही विषय आहे काय, नगर परिषद मधलं काम करून घेतलं आणि डायरेक्ट आलो लायब्ररीत. कारण अभ्यास बी करणं जरा गंचन रे बाबा. मग काय घरून आला फोन की आपल्या मशीनची वायर जळली रे बाबा. मशीनने सगळ्या घराची वायर जळून टाकली. जमलं म्हटलं आता पहिले तर मशीनचा वायर घेऊन घेतलं, कारण जे आहे पुढे ते तर कराच लागलं. मग काय घरी येऊन सगळ्यात पहिले बोर्ड खोलून घेतलं आणि पाहिलं आपली वायर कुठपर्यंत जळली. बरं झालं एका खोलीचा सप्लाय चालू होता, दुसऱ्या खोलीचा सप्लाय त्याच्यावर टाकून दिला. बहीण मोटर कशी तरी चालू करून टाकली. हे दुःख साला खतम घेऊन होता बे. बस हा आवाज निघून आलता मनातून. जाऊ द्या चालते तर चला मग पोट्टे, आजच्या एवढंच. भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.